माळशिरसचा आमदार आहे ना, त्यांचा भूगोल कच्चा आहे. माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यात आहे. मुळात त्यांचा लोकसंपर्क कधीच नव्हता. मध्य विधानसभेमध्ये त्यांनी कायम डिव्हाइड अँड रूल अशा पद्धतीचं केलं. हिंदूंना आतंकवादी कोणी म्हटलं? तुम्ही सांगा, याच्या अगोदर हिंदू आतंकवाद शब्द कोणी म्हणले? मला उत्तर द्या माझ्या प्रश्नाचं. कोण म्हटलं? बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी, कशाला काढायला होतं? असे चांगले काम फार केलेले आहे. दिसणारा फक्त काँग्रेसवाल्यांनी चष्मा बदलण्याची गरज आहे. राहुल गांधीचा चष्मा घातलाय, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आहे. ऑगस्ट सप्टेंबर मध्ये सोलापूरची विमानसेवा सुरू होती आणि आपण त्याचे साक्षीदार असतो. आणि आता बेसिक ग्राउंड तयार झालंय. आता इमारत बांधायची आणि भविष्यात आम्ही ते करणार. तो आपल्याला विश्वास येतो पुढच्या 7 महिन्यामध्ये सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल. पुढच्या 5 वर्ष हा राम आराम करणार नाही, काम करणार आहे. आणि हा राम कामाचा, हे मी सोलापूरकरांना विश्वास देतो. सोलापूर मधला युवक जो आई वडिलांपासून जाऊन मुंबईत पुण्यात जॉब करतो, तो त्यांच्या आई वडिलांकडे परत आणणं हे माझं स्वप्न आहे. ते मी करेल, हा मला विश्वास आहे. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्स ऑफ मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे आपलं लेट्स ऑफ मराठीवर. सगळ्यात पहिला प्रश्न जो कॉमन आहे, कसा प्रचार सुरू आहे? सोलापूरकरांनी स्वीकारले का तुम्हाला? मी सोलापूर मधला आहे, सोलापूरचा आमदार आहे. त्याच्यामुळे मोठ्या उत्साहात सोलापूरकरांनी मोदीजींचं काल स्वागत केलं, आपण बघितलं. आणि राम सातपुते माध्यम आहे, ही तर मोदींची निवडणूक आहे, नरेंद्र मोदीजींची निवडणूक आहे. त्यामुळे इथल्या जनतेने मोदींना पूर्ण ताकदीने स्वीकारलं आणि मोदीजींचा एक विकासाचा सारथी म्हणून मला सोलापूरकरांनी पुढे आणलेलं आहे. आणि मोठ्या मताधिक्याने सोलापूरकर मोदीजींना एक कमळाचं फूल सोलापूरमधून भेट देत आहे. प्रणिताई, पहिल्याच दिवशी तुमची उमेदवारी जाहीर झाली, त्याच दिवशी बाउन्सर टाकला. माळशिरसचे आमदार यांचं सोलापूरमध्ये स्वागत आहे. माळशिरसचा आमदार आहे ना, त्यांचा भूगोल कच्चा आहे. माळशिरस हे सोलापूर जिल्ह्यात आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातला आमदार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातला आमदारच सोलापूरची लोकसभा लढवतोय. त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चित मोठ्या मताधिक्याने सोलापूरकर मला जिंकवत आहेत आणि मोदीजींना विजयासाठी शुभेच्छा देतो. प्रणिताईंचा तर बाउन्सर तुम्ही डक केला. मोहिते पाटलांच्या बाउन्सरचं काय? ते तर म्हणतात की बीडला पार्सल परत पाठवणार. मोहिते पाटील हे राजकारणातून संपत आलेली फॅमिली आहे. आमदारकी भाजपाने दिली, नाहीतर देशोधडीला लागले होते. त्यामुळे निश्चित विश्वास आहे की मी त्यांना उत्तर देत बसणार नाही. ते फार मोठे लोक आहेत. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याच्यामुळे इथली जनता शेतकऱ्याच्या मुलाच्या मागे उभा राहील, प्रस्थापिताच्या मागे उभा राहील. तुम्ही इथं आता शहरात आलेला आहात, म्हणजे माळशिरस तरी माढा लोकसभामध्ये येतो. तुमचा सोलापूर लोकसभेचा अनुभव आता नवीन आहे. तुम्ही इथं विद्यार्थी चळवळीत वगैरे काम केलंय, पण तसा उमेदवार म्हणून तुमचा अनुभव हा पहिलाच आहे. प्रणिताई इथनं 3 टर्मच्या आमदार आहेत. तर तुम्हाला हे संपर्क करणं हे कसं टॅकल करताय तुम्ही? त्यासाठीच मग मोदींच्या किंवा योगी आदित्यनाथ, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा लावल्या जातात सर कंटिन्यू. निवडणूक ही निवडणूक असते आणि निवडणुकीसारखी लढायची असते. ती आम्ही लढतो, म्हणूनच आम्ही जिंकतो. आम्ही सभा लावतो, आम्ही आमचं काम दाखवतो, म्हणून आम्ही जिंकतो. जनता आम्हाला जिंकवते. प्रामुख्यानं समोरचे उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा लोकांना मोदींना मतदान करायचंय आणि नरेंद्र मोदींनी जो विकासाची कामं केली त्याच्या जोरावरती आम्ही मोठ्या मताधिक्याने सोलापूर जिंकतोय. त्याचे तुम्ही साक्षीदार असाल. मी ह्यासाठी विचारला हा प्रश्न की 15 वर्षाचा लोकसंपर्क आणि आता 1 महिन्याचा लोकसंपर्क यात फरक जाणवतो का? मुळात त्यांचा लोकसंपर्क कधीच नव्हता. मध्य विधानसभेमध्ये त्यांनी कायम डिव्हाइड अँड रूल अशा पद्धतीचं केलं. आणि त्यातही मध्य विधानसभेमध्ये जिथे हिंदू असतात तिथे त्यांनी काम कधीच केलं नाही. शास्त्री नगर म्हणून एक मुस्लिम बहुल एरिया, त्याच्यामध्येच त्यांनी काम केलं. त्यामुळे निश्चित मध्यमधील जनता सुद्धा आम्हाला 30,000पेक्षा जास्त लीड मध्यमधून देते आणि मोठ्या मताधिक्याने आम्ही सोलापूर जिंकतो. 2019चं आपण चित्र बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणजे प्रकाश आंबेडकर इथून उभे होते. त्याचा इनडायरेक्टली फायदा का होईना पण भाजपला झाला. आता वंचितचा उमेदवार इथं म्हणजे तेवढा स्ट्रॉंग नाहीये, त्याचा काय आता भाजपला फायदा होईल? भारतीय जनता पार्टीची कामाची पद्धत वेगळी आहे. आम्ही आमची रेषा वाढवतो आणि आम्ही आमचं काम करतो. इथले जनता पूर्ण मोदीजींसोबत आहे. कार्यकर्ता पेटून उठलाय मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायला आणि हिंदूंना आतंकवादी म्हणणाऱ्याला हरवायसाठी या ठिकाणी कार्यकर्ता पेटून उठला.
बाबासाहेबांना ज्यांनी 1952ला बाबासाहेबांचा पराभव केला, 1954ला ज्यांनी बाबासाहेबांचा पराभव केला, बाबासाहेबांची कायम उपेक्षाच काँग्रेसने केली. त्या काँग्रेसला हरवण्यासाठी इथली जनता पूर्ण ताकदीने पेटून उठलेली आणि आपल्याला येत्या 4 जूनला त्याचा रिझल्ट दिसेल. तुम्ही हिंदू मुस्लिम म्हणजे हिंदू सुशील कुमार शिंदे असतील किंवा प्रणितीताई शिंदे असतील या तर हे तर म्हणतात की भाजप डिवाइड अँड रूलचं राजकारण करत आहे. हिंदूंना आतंकवादी कोणी म्हटलं? तुम्ही सांगा. याच्या अगोदर हिंदू आतंकवाद शब्द कोणी म्हणलं? मला उत्तर द्या. माझ्या प्रश्नाचं कोण म्हटलं? सुशील कुमार शिंदे म्हणले. भगवा आतंकवाद कोण म्हणलं? सुशील कुमार शिंदे म्हटले. मग ज्यांनी आमच्या साधू संतांच्या अंगावर असणाऱ्या भगवाला आतंकवादी म्हणलं, जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ल्यावर फडकवला, जो भगवा अर्जुनाच्या रथाला होता, त्या भगव्याला तुम्ही आतंकवादी म्हणता, इथली जनता कशी सहन करेल? त्यामुळे यांनी या विषयावर नाही बोललेलं बरं आहे. बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी. कशाला काढायला होतं? राजकारणाच्या प्रश्नापासून थोडं विकासाच्या म्हणजे तुम्ही म्हणताय विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आहे. सोलापूरची जनता विचारते स्मार्ट सिटीचं काय झालं? स्मार्ट सिटीचं आपण बघताय. सोलापूरसाठी 650 कोटी रुपये या ठिकाणी पाण्यासाठी मोदीजींनी दिले. सोलापूरमधले रस्ते मोदीजींनी चांगले केले. पण पाहताय ना, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या चौकाचं चांगलं सुशोभीकरण झालं. सोलापूरमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना चांगल्या झाल्या. सोलापूरचं पार्क स्टेडियम, जिथं फक्त सुशील कुमार शिंदे साहेबांची 75 झाली होती, ते स्टेडियम मोदीजींनी चांगलं केलं. असे चांगले कामं फार केलेले आहे. दिसणारा फक्त काँग्रेसवाल्यांनी चष्मा बदलण्याची गरज आहे. राहुल गांधीचा चष्मा घातलाय, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम आहे. त्यांनी मोदीजींच्या चष्म्याने किंवा इथल्या जनतेच्या चष्म्याने बघावं. सोलापूर फार बदलले आणि येत्या काळामध्ये अजून बदलणार आहे. सोलापूरमधला आता निवडणुकीच्या ह्याच्यात गाजणार सगळ्यात दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे एअरपोर्ट. त्याची काही दिवसांपूर्वी चिमणी पण पाडली. तर एअरपोर्टचं कुठंपर्यंत आलंय काम? सोलापूरच्या एअरपोर्टचं काम सुरू आहे. टर्मिनल बिल्डिंगचं 60 कोटी रुपयाचं काम आता सुरू आहे. त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट त्या ठिकाणी झालेलं आहे. अतिक्रमण सोलापूरच्या त्या विमानतळाच्या जागेवरती ते काढून भविष्यात आता वॉल कंपाऊंडचं काम सुरू झालंय. सोलापूरच्या जनतेला मी सांगू इच्छितो, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सोलापूरची विमानसेवा सुरू होती आणि आपण त्याचे साक्षीदार असाल. ते ज्या कारखान्याची चिमणी पाडली सिद्धेश्वर कारखाना, त्या कारखान्याचे जे धर्मराज काढावे ते लिंगायत समाजाचे मोठे नेते मानले जातात. त्यांनी आता काँग्रेसला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्याचा काही फटका बसेल म्हणजे लिंगायत समाज भाजपपासून दुरावलाय वगैरे असं काही झालं? लिंगायत समाजाचे नेते विजयकुमार देशमुख हे भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत. ते आमदार आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत, आमदार आहेत आता. आणि एक टर्म नाही तर मागच्या अनेक टर्म पासून निवडून येत आहेत. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी लिंगायत समाजाचे आहेत, ते भाजपाचे आमदार आहेत. आपण जर पाहिलं तर समाज पूर्ण आमच्या सोबत आहे. आणि चिमणी पाडली ही त्या ठिकाणी न्यायालयीन बाब होती, त्याच्यावर प्रशासनाने कारवाई केली. मुळात ती चिमणी चा प्रश्न जो आहे, चिमणी पडल्यानंतर तिथलं कारखान्याचं क्रशिंग वाढलं, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ऊसाचं क्रशिंग झालं. त्यामुळे निश्चित आहे इथल्या जनतेला सगळं माहिती आहे आणि ते प्रत्येक निवडणुकीला काँग्रेस सोबत असतात. यावेळेस काँग्रेस सोबत आहे. आम्ही 2 टर्म जिंकलो, याच्या अगोदर 3 टर्म सलग आम्ही जिंकलोय. यावेळेस सुद्धा आम्ही जिंकणार आहे आणि ते प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत असतात आणि यावेळेस आहेत. त्याचं काही आम्हाला फार वावगं नाही. सोलापूरमध्ये आपण बघितलं तर पंढरपूर सारखं देवस्थान आहे, अक्कलकोट आहे, सिद्धेश्वर तर सोलापूरचं ग्रामदैवत आहे. पण या पर्यटन म्हणजे हे जे देवस्थान आहे या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये इतर पर्यटन क्षेत्र का आतापर्यंत विकसित होऊ शकले नाही आणि पर्यटनाबद्दल तुमचं विजन काय? निश्चित स्पिरिच्युअल टुरिझम हे सोलापूरमध्ये झालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही निश्चित येत्या काळामध्ये काम करू आणि भविष्यात त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या विषय जे म्हणजे सिद्धेश्वराच्या मंदिराचा विकास असेल, सोलापूरचा किल्ला असेल, अक्कलकोटला जाणारा रस्ता भाजपा सरकारने केला, सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते भाजपा सरकारने केले. त्यामुळे निश्चित येत्या काळामध्ये आता बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण झालंय. येत्या काळामध्ये आम्ही सोलापूरचा पर्यटन विकास झाला पाहिजे याच्यासाठी काम करू आणि आता बेसिक ग्राउंड तयार झालंय. आता इमारत बांधायची आणि भविष्यात आम्ही ते करणार. थोडं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे येतो मी. सोलापूरमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते. आता जरी कांद्याची निर्यात बंदी उठवली असली तरी मागच्या 6 महिन्यापासून जो शेतकऱ्यांना फटका बसला त्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी नाराज आहे. सोलापूरमध्ये फळ लागवड मोठ्या प्रमाणात होते. तर ह्या फळ लागवडीसाठी जी शहरापर्यंत पोहोचावी यासाठी काय ध्येय धोरण आहे? कारण शेतकऱ्यांची ही नाराजी जी आहे ती कशी दूर करता येईल?
पूर्ण शेतकरी मोदींच्या सोबत आहे. 70 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या खात्यावर कोणी पैसे नव्हते टाकले, मोदीजीने टाकले. त्या ठिकाणी राज्याचं सरकार, त्या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर टाकतं. कांदा निर्यातीचा जो प्रश्न आहे तो वेळोवेळी आत्ताच आला का? काँग्रेसच्या काळामध्ये पण होता. मोदीजीने उलट शेतकऱ्यांसोबत उभा राहिलेले आहेत, वेळोवेळी उभा राहिलेले आहेत, आपल्याला ते माहिती आहे. त्यामुळे निश्चित येत्या काळामध्ये शेतकरी आमच्या सोबत आहे आणि शेतकऱ्याच्या इथल्या फळबागांना, फळांना जे काही उत्पादित होणारी फळं आहेत त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग भविष्यात उभं राहिले पाहिजे. त्या ठिकाणी सोलापूरचं विमानतळ सुरू झाल्यानंतर एक्सपोर्ट इथून वाढेल आणि निश्चित मला विश्वास आहे शेतकरी पूर्ण ताकदीने मोदीजींसोबत आहे आणि आपल्याला ते दिसेल. सोलापूरच्या निवडणुकीत आणखी एक गाजतो तो मुद्दा म्हणजे पाणी प्रश्न. मागच्या 10 वर्षात तर हा अजून म्हणजे आता सोलापूरमध्ये 8-8 दिवसाआड पाणी येते, अक्कलकोट सारख्या शहरात 15-15 दिवसाआड पाणी येते. हे पाण्याचं कसं नियोजन असणार आहे पुढच्या 5 वर्षात? 2029 मध्ये कसं चित्र असेल पाण्याचं? तो आपल्याला विश्वास होतो पुढच्या 7 महिन्यामध्ये सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला असेल. पॅरलल पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि भविष्यामध्ये सोलापूरला रोज पाणी यावं त्याच्यासाठी एक चांगलं वॉटर मॅनेजमेंट सिस्टम आम्ही डेव्हलप करू आणि सोलापूरच्या प्रत्येक घराला रोज पाणी यावं याच्यासाठी प्रयत्न करू. अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल किंवा बाकी तालुक्याचा प्रश्न जो आहे तो तिथला प्रश्न जो आहे तो आम्ही येत्या काळामध्ये सोडू. सोलापूरची टेक्सटाईल इंडस्ट्री पण बरीच चर्चेत असते. टेक्सटाईल इंडस्ट्री आता हळूहळू असं म्हणजे आम्ही आज लोकांशी बोललो दिवसभर, तर लोकांचं असं मत आहे की ही बाहेरच्या राज्यात शिफ्ट होते, म्हणजे आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये असेल, तर ही जे स्थलांतर होणार आहे टेक्सटाईल इंडस्ट्रीचं हे कसं थांबवणार? सोलापूरमध्ये मी शब्द देतो आपल्या माध्यमातून सोलापूरकरांना, सोलापूरमध्ये आम्ही येत्या काळामध्ये टेक्सटाईल पार्क उभारू. इथल्या उद्योगांना गती देण्यासाठी जे जे करता येईल ते हा राम सातपुते पुढच्या 5 वर्ष हा राम आराम करणार नाही, काम करणार आहे आणि हा राम कामाचा हे मी सोलापूरकरांना विश्वास देतो. सोलापूरमध्ये जे पारंपरिक म्हणजे सोलापूरची चादर जगप्रसिद्ध आहे, तर हे जे उद्योग आहेत, जे पारंपरिक उद्योग आहेत सोलापूरचे, त्या उद्योगाला जुने दिवस परत येतील? निश्चित सोलापूरमध्ये मी एक नॅशनल लेवलचं एक्झिबिशन सेंटर बनवतोय भविष्यामध्ये आणि सोलापूरमध्ये आम्ही ज्या वस्तू उत्पादित करतो त्या वस्तूंना एक जगाचं मार्केटमध्ये घेऊन जाण्यासाठी सोलापूरची ब्रँडिंग भविष्यामध्ये मी करणार आहे. सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये जे उद्योग आहेत, छोटे छोटे उद्योग, त्याला एक वेगळं स्थान, सन्मान मिळवून देण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये मी करेन. सोलापूर लोकसभेमध्ये आता 6 मतदारसंघ येतात विधानसभेचे. त्या विधानसभेमध्ये येत्या 5 वर्षात तुमची प्रामुख्याने 6 काम कुठली असतील की या विधानसभेत हे काम झालंच पाहिजे येत्या 5 वर्षात? मंगळवेढ्यामधील शेतकऱ्याच्या शेतीला पाणी यायला पाहिजे याच्यासाठी मी काम करणार. अक्कलकोटमध्ये जो काही दुष्काळी भाग आहे त्याच्यासाठी पाणी यायला पाहिजे त्याच्यासाठी काम करणार. प्रामुख्यानं शहरामध्ये IT कंपनीज उभा करणं, IT पार्क उभा करणं याच्यासाठी काम करेल. ग्रामीण भागातील असणाऱ्या मोहोळ तालुक्यामध्ये द्राक्ष मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात, तर द्राक्ष उत्पादनावर आधारित त्या ठिकाणी काही प्रक्रिया उद्योग केंद्र सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणता येतो का त्याच्यासाठी प्रयत्न करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, दक्षिण विधानसभा किंवा बाकी काही विधानसभा आहे ज्या नदीकाठच्या आहेत, या भीमा नदीवरती बॅरेज बांधारे बांधून, मोहोळ असेल, दक्षिण असेल, या सगळ्या मतदारसंघातून जी भीमा नदी जाते त्याच्यावरती बॅरेज बांधारे बांधून सीना आणि भीमा नदीला जोडणारा जोड कालवा, असे हे सगळे 6 कामं मी या 6 विधानसभेमध्ये केले. यामुळं आता तुम्ही म्हणताय हे काम IT इंडस्ट्री असेल किंवा जे द्राक्षाचं प्रक्रिया उद्योग असेल किंवा MIDCची जी कामं आहेत, त्यामुळे इथलं स्थलांतर थांबू शकेल? 100% थांबेल. मी आपल्याला पुण्या विश्वास मुंबईला जे स्थलांतर होतं, सोलापूरकरांना मी विश्वास देतो. मी युवक आहे, मी इंजिनियर आहे, मला व्हिजन आहे. मी पुढच्या 5 वर्ष सोलापूरला 25 वर्ष पुढे घेऊन जाईल आणि युवकांचं जे स्थलांतर होणार आहे ते 100% नाही पण स्टेप बाय स्टेप 50%, 60%, 70% असं मी कमी करण्याचा प्रयत्न करेन. निश्चित सोलापूरकरांना मी विश्वास देतो. सोलापूर मधला युवक जो आईवडिलांपासून जाऊन मुंबईत पुण्यात जॉब करतो तो त्यांच्या आईवडिलाकडे परत आणणं हे माझं स्वप्न आहे, ते मी करेल हा मला विश्वास आहे. निवडून आल्यानंतर पहिली मागणी कुठली करणार? देवेंद्र फडणवीसांकडे आणि नरेंद्र मोदींकडे सोलापूरसाठी? निवडून आल्यानंतर माझी पहिली मागणी असेल की सोलापूरचं विमानसेवा सुरू व्हावी आणि दुसरी मागणी असेल सोलापूरमध्ये IT कंपनी झाल्या पाहिजे. जाता एक प्रश्न, माळशिरसचे आमदार म्हणून आणि आता सोलापूर लोकसभेचे उमेदवार म्हणून दोन्ही काय फरक वाटतो काम करताना? माळशिरसचा आमदार एक विधानसभा होती, आता 6 विधानसभा आहे आणि माळशिरसची जनता जी आहे तसंच प्रेम मला सोलापूरची जनता देते. खूप खूप धन्यवाद तुमचे.